तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेच रहावे चित्ती असो द्यावे समाधान विठ्ठला पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पंचप्रपादान कथेचा विस्तार पंचप्रपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की येण्यास बराच उशीर झाला. याबद्दल क्षमा असावी म्हणण्यापेक्षा तुम्ही केलेलीच आहे म्हणून थांबलात. आता इथे बरीच महाराज मंडळी आमची होती, पण येण्यास उशीर झाला याला मात्र मी जबाबदार नाही, त्याला जबाबदार ट्रॅफिक आहे. मंदिरापासून निघाल्यापासून थेट रांजणगाव इथपर्यंत ट्रॅफिकचा बराचसा असा जाम स्वरूप लागलं, त्यामुळे येण्यास उशीर झाला आहे. पण आता सोडण्यास मी जास्त उशीर करणार नाही. थोडा लवकर सोडण्याचा प्रयत्न करेन. तुकोबारायांचा हा अभंग सेवेला घेतलेला आहे.
जगद्गुरु तुकोबारा या भंगातून तुम्हा सर्व जीवांना देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात. का सांगतात म्हणाल तर याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणजे ते सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतात. जो जे कार्य करण्याकरता आलेला असतो त्याने ते कार्य करणं कोणी चुकीचं म्हणू शकत नाही ना. एखादा लक्षात घ्या, एखादा शिक्षक बदली होऊन आपल्या गावी आला, तो नियमितपणे शाळेत जाऊ लागला, विद्यार्थ्यांना शिकवू लागला. गावातले काय स्थानिक काय मंडळी त्या शिक्षकाबाबत काय चर्चा करू लागली का हो, हे नवीन बदलून आलेले शिक्षक खुशाल रोज शाळेत जातात आणि शिकवतात. मग मला सांगा त्याचं ते शिकवणं चुकीचं आहे काय? त्याने काय पत्ते बी सदवासावं का? अहो तो शिकवण्याकरताच इथे आलेला आहे. त्याचं शिकवणं जसं कोणी गैर म्हणू शकत नाही तसं तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, तेव्हा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारभासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारभासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, साच भावे वळताये. साधू संतांचे मार्ग आडराणी भरले जगे. साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबारा जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? त्यांनी रस्ता दाखवला तो भक्तीचा. बाबांनो, भक्ती करा हीच वाट तुम्ही धरा. देवाकडे जाणारे अनेक मार्ग आहेत. जसं प्रत्येक गावाला येणारे अनेक मार्ग असतात की नाही, पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून सर्व दिशांनी त्या गावाला जाता येतं. पण एक लक्षात घ्या, सर्व मार्ग जरी असले तरी सर्व मार्ग सारखे असतात असं नाही. एखादी वाट अशी असते त्या गावाला जाणारी डोंगरातून कडे कपारीतूनच उतरावं लागतं, पायीच जावं लागतं, अशी एखादी वाट असते त्या गावाला जाणारी. एखादी वाट अशी असते फक्त दुचाकी वाहन चालू शकतं, सायकल अगर मोटरसायकल, 3 चाकी रिक्षाही नाही. एखादी वाट अशी असते 3 चाकी रिक्षा, फार झालं तर 4 चाकी छोटी कार. पण एखादा असा मार्ग असतो की त्या मार्गाने सर्वांना जाता येतं. तसं देवाकडे जाण्याचा राजमार्ग जर कोणता असेल तर तो भक्ती आहे. भक्ती. इतर मार्ग हे कलियुगात उपयोगाचेच नाहीत. तुकोबारांच्या भाषेत स्पष्ट बोलू का, इतर जे मार्ग आहेत त्या सर्व मार्गांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय. माझी भाषा नाही, तुकोबारांची भाषा आहे. अवघ्या वाट झाल्या क्षीण, कलिन घडे साधन, कलिन घडे साधन. उचित विधिविधान, उचिष्ट विधी विधान. नकडे सर्व नकन घडे कर्मगान, नकन घडे कर्मगान. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन. सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करण्या इतकी क्षमता त्या साधनांमध्ये नाही.
आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते भक्ती आहे. म्हणून हा राजमार्ग आहे. देवाने या मार्गाच्या दृष्टीने विशेष महत्त्व ज्ञानेश्वरीतही भागवतातही गायलेलं आहे. मला आता ते लांबवायचं नाही. अन्य सर्व वाटा या काही वाटा कळत नाहीत, काही वाटा झेपत नाहीत. कर्ममार्ग ही देवाकडे जाणारी वाट आहे. ज्ञान मार्ग देवाकडे जाणारी वाट आहे. योग मार्ग ही देवाकडे जाणारी वाट आहे. पण या वाटा नक्की हमीने पोहोचवतील असं नाही. मुळात तर काही वाटा कळतच नाही. कर्ममार्ग ज्ञान मार्ग ह्या सूक्ष्म वाटा आहेत, ह्या कळत नाही. अर्जुनासारख्याला कळलं नाही काय करावं ते. म्हणून कर्ममार्ग अतिशय सूक्ष्म आहे, ज्ञान मार्ग अतिशय सूक्ष्म आहे आणि योग मार्ग हा दुस्तर आहे, झेपणारा नाही, शक्य होणारा नाही. म्हणून तुकोबारायांनी विचार केला, ह्या ज्या वाटा आहेत ह्या वाटाने नक्की जीव हा मुक्कामाला पोचेल असं सांगता येत नाही. आणि या वाटाला लागला की पुढे त्याला अडचणी निर्माण होतील, परत मागं फिरावं लागेल, आयुष्य भानू मावळला जाईल. मग काय करायचं? एक केलं पाहिजे आपण. ह्या वाटा दिसतात म्हणून लोक जातात, त्यापेक्षा ह्या वाटा दिसल्याच जर नाही तर लोक या वाटाने जाणारच नाही. म्हणून अशा काही सूक्ष्म वाटा, ह्या दुस्तर वाटा तुकोबारायांनी मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर वाटा तुकोबारायांनी मोडून काढल्या आणि सर्वांना जाता येईल असा राजमार्ग तयार केला, तो म्हणजे भक्तीचा. तुकोबारा म्हणतात, याच साधनाचा आम्ही डांगोरा पिटणार. पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी. लोकांना याच वाटेने जायला सांगणार, अन्य वाटाने जाऊच नका हे आम्ही स्पष्ट बोलणार. नका जाऊ आडराने, ऐशी गरजती पुराणी. भक्तीचीच वाट धरा. का हो तुकोबारा, भक्तीची वाट धरा तुम्ही सांगता, या भक्तीचा उपयोग काय होणार सांगा ना. तुकोबारा म्हणतात, काय उपयोग होणार सांगू? ही भक्ती तुम्हाला परलोकाला कामाला येईल. काय कामाला येईल? यमाच्या तावडीतून सोडवेल. करा हरी भक्ती परलोकी सोडविला यमापासूनिया, सोडविला यमापासूनिया. करा हरी भक्ती सोडविला यमापासूनिया, सोडविला यमापासूनिया. करा हरी भक्ती
परलोकीये कामा. काय कामाला येईल? सोडविल यमापासून. ही यमापासून तुम्हाला सोडविल. इतर साधन ही यमापासून सोडवतील असं खात्रीचं नाही. उलट धरणेकऱ्याला जो उपदेश केलाय त्याच्यात तुकोबारांनी सांगितलंय ही इतर साधनं उलट काळाच्या जबड्यात घालवणारी आहेत पण सोडवणारी नाहीत. साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास शेखी न चुकती. इतर साधनं काळाच्या जबड्यात घालणारे पण काळाच्या जबड्यातून सोडवणारे नाही. मग काळाच्या जबड्यातून सोडवणार असं साधन कोणतं? तुकोबारा म्हणतात भक्ती. करा हरी भक्ती परलोकीय कामा सोडविल यमापासून. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं त्यावेळेला यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमाच्या समोर हजर करतात. यम त्या दूतांना विचारतो काय हे कुठले? म्हणे हे त्या कडूसचे आहेत. काय यांच्या बाबतीत करायचं? की तुम्ही आम्हाला आणायला सांगितलं, आम्ही घेऊन आलो, आता काय करायचं ते तुमचा निर्णय, तुम्ही बघा. म्हणे मग निर्णयाकरता आपण अधिकारी नियुक्त केलेला आहे, याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा? म्हणे चित्रगुप्ताला बोलवायचं. चित्रगुप्ताला यमाने बोलावून घेतलं. चित्रगुप्त म्हणतात कशाकरता बोलावलं? यमाने म्हटलं हे त्या कडूस गावचे आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो निर्णय मी तुम्हाला विचारतोय. अथ कालश्चित्रगुप्तम आहूयेदमभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावत वद पंडित. नारद पुराणामध्ये म्हटलेलं आहे, काल चित्रगुप्ताला बोलावून घेतो. इदम अभाषत हे म्हणाला, काय? अस्य शिक्षा विधानम, याला कोणती शिक्षा द्यायची ते यथावत वद पंडित, जसं असेल तसं तुम्हाला सांग. त्याचं काही काढूही नको, तुझ्या पदरचं काही घालूही नको त्याच्यात. यथावत जसं असेल तसं सांग. चित्रगुप्त म्हणतो आपल्या मनावर थोडंच आहे ना, त्याच्या रेकॉर्डवर आहे. आयुष्यभरात त्यांनी काय केलंय याच्यावर त्याचा निर्णय अवलंबून आहे. मग आयुष्यभर काय केलंय हे तुम्हाला माहित आहे का? म्हणे माझ्याकडे रेकॉर्ड येतच. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण काय काय धंदे केलेत, काय काय चांगलं केलं आणि काय काय वाईट केलं याची नोंद लगेच चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर होते. आपण इथे जे केलं त्याची लगेच नोंद चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर होते. यांनी असं वाईट केलं, यांनी असं चांगलं केलं. त्याचंच होतं, एकाचं नाही, अख्ख्या गावाचं होतं, अख्ख्या तालुक्याचं होतं, जिल्ह्याचं नाही, यावत जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे तयार होतं. ज्या क्षणी ते आपण करू त्याच क्षणी चित्रगुप्ताकडे त्याची नोंद होते. तुम्हाला कशी काय होते, कशी काय होते सांगतो तुम्हाला. दादा, मी तुम्हाला दुपारी फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. काय बोलता? मी उचलला नाही असं कसं काय? सांग बघा तुमच्या मोबाईलवर माझा नंबर आला, मिस कॉल आहे की नाही बघा. म्हणे कधी केला होता? 2:15 मी केला होता तुम्हाला. लगेच तुम्ही ते काढता मोबाईल चालून पाहता, 2:15 बरोबर आहे बरं का तुमचा नंबर. पण त्यावेळेला मी मीटिंगमध्ये होतो म्हणून मला काय तो घेता आला नाही. नंतर आमची गडबड चालू झाली त्यामुळे मागचे काही पाहिलं नाही. असं उत्तर देता की नाही तुम्ही? बरोबर 2:15 माझा नंबर तुमच्या मोबाईलवर उमटलेला दिसतो की नाही? ही छोटी मशीन आहे. चित्रगुप्ताकडं मोठी मशीन आहे की त्या मशीनवर सर्वांचं रेकॉर्ड बसतं. यावं जगाचं रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे आहे. माझ्या पदरचं नाही सांगत. ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंताने जे आपल्या 75 विभूती सांगितल्या
त्या 75 विभूतीमध्ये यम ही माझी विभूती आहे असं सांगितलं. यम संयमताम अहम, संयमताम अहम यमः अस्मी. संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती असं सांगितलं. तर यम संयमन कसं करतो याचा विस्तार ज्ञानोबा देतात. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केल्यानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियम तया माझी यम. जगाची शुभाशुभे लिहिती, सर्व जगाचं शुभाशुभ लिहिलं जातं. शुभ म्हणजे चांगलं, अशुभ म्हणजे वाईट. जगाचं काय केलं एवढंच लिहिलं जातं असं नाही. तुमच्या मनात काय आलंय हेही त्याला उमटतं, त्याला कळतं. मनात आलेले लिहिलं जातं. प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते. आपल्या मनात येते हा लयच वळवळ करतो, याचं तंगडच मोडलं पाहिजे, त्याशिवाय हा जागेवर बसणार नाही. असं आपल्या मनात दुसऱ्या विषयीचं वाईट आलं, येतं की नाही? येतं. पण हे मनात आलेलं वाईट देखील तिथे मशीनवर उमटतं लगेच. मनातलंही उमटतं, बाहेरचं तर आहेच पण आतलंही उमटतं. जसं हे फोटोग्राफरचे काही कॅमेरे फक्त बाहेरचाच फोटो घेतात आहे की नाही, आणि एक्सरे आतलं घेतो. कुठं मोडतोड झाली, कुठं चॉकअप झाले, कुठं काय झालंय, आतला फोटो घेणारा जसं तो एक्सरे आहे, तसं आपल्या मनात काय आलं तेही घेणारं चित्रगुप्ताकडं मशीन आहे. म्हणून चांगलं काय केलं, वाईट काय केलं, हे सर्व चित्रगुप्ताच्या रेकॉर्डवर उमटलं जातं. यम चित्रगुप्ताला म्हणला त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. मान चित्रगुप्त उठतो जातो. जम्बूद्वीप, त्यातला आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातला अहिल्यानगर जिल्हा, त्यातला पारनेर तालुका, त्यातलं कडूस गाव, त्या गावातली अमुक गल्ली, त्या गल्लीतला अमुक घर, त्या घरातला हा माणूस, आणि त्याची फाईल घ्या. चित्रगुप्ताने ती फाईल काढून आणली. यमाने उघडून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, हा कधीच मंदिरात दर्शनाला गेला नाही. पुढचं वाक्य असं लागलं, मंदिरात समोरून जात होता पण अशी मानही कधी केली नाही. गावात नाम सप्ताह होत होता पण त्या नाम सप्ताहातही यांनी कधी भाग घेतला नाही. आणखी पुढे अंडरलाईन मारलेलं वाक्य लागतं, उलट सप्ताह हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत होता, असं वाक्य लागलं. अन्नदानात कधी भाग घेतला नाही, कधी आळंदीला पंढरपूरला गेला नाही. आपल्या तालुक्यात निळोबरायांचं स्थान आहे, तिथेही कधी हा दर्शनाला गेला नाही. बरं जाऊ द्या, काही लोकांना धार्मिक कार्याचं वावडं असतं, पण निदान सामाजिक कार्यात तरी सहभागी व्हावं की नाही. पण सामाजिक कार्यातही कधी हा सहभागी झाला नाही. ग्राम स्वच्छता अभियानातही सहभाग कधी घेतला नाही. उलट घरातला कचरा चौकात आणून टाकीत होता, असंही लागतं. कधी दीनदुःखितांना सहाय्य केलं नाही. कोणा अडचणीत सापडलेला त्यालाही कधी हाताने उचललं नाही, धरलं नाही. भलतं पित होता, भलतं खात होता, भलतं काही करत होता. एक एक त्याचा तो उकिरडा उकरलाच जातो. चांगलं असं काही लागतच नाही, सर्व वाईट वाईट. आई वडिलांची कधी यांनी सेवा केली नाही. आई वडिलांना लाथा मारत होता, प्यायला दे नाही तर बघ. समाजाची अवहेलना करीत होता.
गावात भावात भांडणं लावून देत होता आणि दोघांच्याही बाजूने पोलीस स्टेशनला जाऊन चरत होता. आता नको जास्त रेकॉर्ड काढायला. सगळं वाईट चांगलं काहीच लागलं नाही. शेवटी एके दिवशी खूप प्याला, पडला आणि मेला. फाईल संपली. यमाने त्यातले ठळक काही मुद्दे असे काढले आणि याच्याकडून हे महान अपराध 11 प्रकारचे घडलेले आहेत. तेव्हा यम लगेच दूतांना बोलावून घेतो आणि सांगतो, दूतांनो, याचे किरकोळ तर भरपूर आहेत, पण महान अपराध 11 प्रकारचे आहेत त्याचे फार. तेव्हा या प्रत्येक अपराधाला एका नरकाला, असे 11 अपराधांना 11 नरकांना घेऊन जायचं आणि प्रत्येक नरकाला जाऊन तिथे त्याला विचारायचं, खरं बोल, तू आई बापांना लाथा मारत होतं की नाही, बोल खरं का देऊ फटका. यम फटका, दूत फटका देत आहेत. प्रत्येक केलेल्या अपराधाची कबुली करून घेतात. आणि मग एक दिवस नाही, हजार वर्ष त्या एका नरकात त्याला मार देत राहिलं जात. मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारिती तोडी ती निष्ठुर, मारिती तोडी झोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर बहु साला, झोडीती निष्ठुर यमाचे किंकर एक दिवस नाही बहुसाल कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, नाही झोडतात. 3 क्रियापद वापरले तुकोबरांनी. पण मारिती आणि तोडीती या 2 क्रियापदातून 2 वेगळे अर्थ निष्पन्न होतात. मारणं वेगळं आणि तोडणं वेगळं. तोडण्याकरता शस्त्र लागतं, शस्त्राने तोडलं जातं, हाताने काठीने सरळ मारलं जातं. म्हणजे ह्या दोन्ही क्रिया वेगवेगळ्या आहेत. तर यमदूत त्याला मारतातही आणि तोडतातही. कुऱ्हाडीने, कोयत्याने. तो दुसऱ्याला तोडीत होता की नाही, तोडतात. आता पुढे झोडीती एक क्रियापद आहे. हे झोडीती म्हणजे काय? मारिती आणि तोडीती या दोन्हीमध्ये फरक आहे. पण मारिती आणि झोडीती याच्यात काय फरक आला? मारणं आणि झोडणं सारखंच आहे ना. मग झोडीती एक क्रियापद 3रं का वापरलं तुकोबारांनी? शब्द कुठला आठवला नाही म्हणून. त्यांना शब्द आठवला नाही हे कोणी म्हणा. भगवंताच्या कृपा प्रसादाने निर्माण झालेली वाणी, त्या वाणीत शब्दसृष्टी यापूर्वी कशी राहू शकेल? पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. मग झोडीती या क्रियापदातून वेगळं काय? तर वेगळं आहे. मारणं आणि झोडणं या दोन्हीमध्ये फरक आहे. कसं आहे? मारण्यामध्ये सभ्यता असते आणि झोडण्यामध्ये आडदांडपणा असतो. योग्य प्रकारे योग्य ठिकाणी शिक्षा देणं याला मारणं म्हणतात. आणि कुठंही मारणं आणि कसंही मारणं याला झोडणं म्हणतात. तर यमदूत त्याला नुसतं मारतच होते नाही, असं झोडत होते. कसंही पण का? हा कसंही करीत होता ना, काही खात होता ना, काही पीत होता ना, काही करत होता ना.
म्हणून यमदूत पुन्हा त्यांना झोडतात देखील कसंही पण. यम दूतांना हे सांगून सर्व कितीतरी वर्ष त्याला याप्रमाणे मार देण्यात काढलं जातं. पण एक लक्षात घ्या, ज्याने आपल्या आयुष्यात जीवनात भक्ती केलेली आहे, साधना केलेली आहे, नामचिंतन केलेलं आहे, वारी केलेली आहे, आईवडिलांची सेवा केलेली आहे, चांगलं कार्य ज्याने, चांगलं वर्तन ज्याने आपल्या जीवनात ठेवलेलं आहे, त्याचंही आयुष्य ज्या वेळेला संपतं त्यालाही न्यायला यमदूत येतात. त्याला घेऊन यमदूत जातात, यमापुढे हजर करतात. यम विचारतो का रे हे कुठले? म्हणे हे त्या कडूसचेच आहेत. मग यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा? निर्णय तुम्हाला आम्ही केव्हा सांगितले, आपल्या मनावर नसतो, त्याच्या रेकॉर्डवर असतो, त्याच्या फाईलवर असतो निर्णय त्याचा. मग याची फाईल माझ्याकडे आहे ना, सर्व जगाची फाईल याची आहे. आण मग. चित्रगुप्ताने ती पुन्हा फाईल आणली, यमाच्या पुढे ठेवली. उचकल्यावर पहिलंच वाक्य असं लागलं, हा दररोज पहाटे 4 वाजता मंदिरात जात होता आणि काकडा आरतीचं भजन करत होता. नंतर मंदिर स्वच्छ करत असे, झाडलोट करत असे, सडा संमार्जन करत असे, देवाची पूजा करत असे, वस्त्र अलंकार धारण करत असे, फुलांचे माळा आणून माला तयार करून माळा घालत असे. नंतर आरती वगैरे करून थोडा वेळ नामचिंतन जे आलेल्या लोकांकडून सर्वांकडून करून घेत असे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचत असे. नंतर घरी आल्यानंतर आईवडिलांचं दर्शन घेत असे. त्यानंतर आपल्या सामाजिक स्थानी समाजभवन तिथे जाऊन गावाच्या कोणाच्या काही समस्या असतील त्या सोडत असे. सर्वांचं समाधान करून, सर्वांना समजून सांगून, बाबांनो आपली कुठली केस पारनेरला गेली नाही पाहिजे, समजून सांगून परावृत्त करत असे. मुलांना योग्य शिक्षण देत असे. मुलांना सर्वांना बोलवून घेऊन संध्याकाळी हरिपाठ करून घेत असे. सामाजिक काही कार्य जी असतील, आपल्या जुन्या भाषेत आपण हे धरायचं मोड असायचा. आठवड्यातून 1 दिवस कुठलं तरी सामाजिक कार्य गावातलं करायचं. रस्त्याची सफाई, मंदिराची काही किंवा दुसरी काही कामं काढून सार्वजनिक समाजसेवेचं एखादं ते कार्य घडवत असे. अशी अनेक प्रकारे सामाजिक कार्य सांगून पारमार्थिक लोकांना समजावून घेऊन, बोलून घेऊन सांगत असे की आता तरुण चांगले कामाला लागलेले आहेत. जुन्या लोकांनी तुम्ही शांत बसा, तुम्ही मार्गदर्शन करा, तरुणांना पुढे येऊ द्या, त्यांना हे भक्तीचं वळण लागू द्या, समाजसेवेचं वळण लागू द्या. तुम्ही फक्त त्यांचे पाठ थापटत चला आणि पोरांनो चांगलं करा. आपलं गाव आदर्श गाव झाला पाहिजे. अण्णा हजारे जे सांगितलेलं आहे, सहकार महर्षी, समाजभूषण, समाजसेवक पद्मश्री, त्यांच्या आदर्श गावाच्या नोंदीत आपलं गाव गेलं पाहिजे. समजून सांगून गावात चांगलं सर्व घडवत असे. तरुणांना सांगत असे, आता आम्ही इथपर्यंत सप्ताह आणला, आता इथून पुढे तुम्ही पहा, काही कमी झालं, कमी पडलं तर मला सांगा. जिथे कमी तिथे आम्ही. उरलेली सगळी बिलं माझ्याकडे पाठवून देत जा, मी तिची पूर्तता करत जाईल. सर्व चांगलं घडवा. पुढे मुलांनाही सांगून, आता माझ्या जीवनात जेवढं करायचं तेवढं केलं, चांगलं घडवलेलं आहे, आता तुम्ही धुरा नीट सांभाळा, चांगलं राहा. आता आमचं आयुष्य संपलं, आम्ही जातो.
झाकरीये घटीचा दिवाणीने जे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी आणि देह ठेवला. फाईल सगळी संपली. ही सर्व वाचून पाहिल्यानंतर यम गहिवरला, आपल्या आसनावरून उठला, खाली गेला, त्याचे पाय धरले, साष्टांग प्रणाम केला की आज आमचा यमलोक धन्य झाला, धन्य झाला. आजपर्यंत मी वाट पाहत होतो असा हरिभक्त कधी इथे येईल आणि आमचा यमलोक पुनीत होईल. आज तो योग आला, वंदन करतो आहे. यम धर्म वाट पाहे नित्य काळ, माझे धन्य वेळ निळोबरांचा हा गोडा भंग आहे. काय त्यांचा महिमा वानू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांचे भेटीचे आर्त ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले. यमधर्म वाट पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेट तिथे, निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीत. तुकोबरांचा मग यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोन या कर तिष्ठत असे. यम गहिवरला, उठला, प्रणाम केला, माझा यमलोक आज धन्य झाला, म्हणे धन्य वेळ भेट तिथे. आणि लगेच विष्णुदूतांना बोलावून घेतो आणि विष्णुदूतांना सांगतो, हे तुमचं गिरायक आहे, याला घेऊन तुम्ही वैकुंठ धामाला जा. विष्णुदूत त्यांना घेऊन जातात. यमाच्या तावडीतून सुटका होते. यम दरबारात शॉर्टिंग आहे, शॉर्टिंग. पापी इकडं नरकाला, पुण्यवान हरिभक्त इकडे वैकुंठ धामाला. तिथे अशी शॉर्टिंग होत असते. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला या यमयातना जर नको असतील तर तुम्ही भक्ती करा, करा हरिभक्ती परलोकीये कामा, सोडविल यमापासून. यमापासून ही भक्ती तुम्हाला सोडविल, वैकुंठ धामाला नेईल. असं सांगितल्यावर काही तार्किक उठले. ते म्हणाले, महाराज म्हणजे तुमच्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतरच झाला ना, परलोकी कामाला येणार, यमाच्या तावडीतून सोडवणार, म्हणजे मेल्यानंतरच भक्तीचा उपयोग झाला ना. तुकोबाराय म्हणतात, लक्षात घ्या, ज्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतर होतो त्या भक्तीचा उपयोग या जीवनात होणार नाही का. मी एक विचारतो आपल्याला, आपल्या ज्या नोटा आहेत, भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नरची सही असलेल्या आपल्या नोटा आहेत, ह्या नोटा चीनमध्ये चालतात का? जपानमध्ये, ऑस्ट्रेलियात, अमेरिकेत नाही, अन्य कुठल्याच देशात चालत नाहीत, फक्त आपल्या देशात. परदेशात जर जायचं झालं तर चलन बदली करून घ्यावं लागतं. हे चलन तिकडे चालत नाही. मग परदेशात चालणार असं आपल्या देशातलं काय आहे? सोनं. सोनं घेऊन तुम्ही कोणत्याही देशात जा, तुमचे व्यवहार होणार. तसं भक्ती हे सोनं आहे, सोनं. हे तुम्ही आपल्या जीवनात मिळवा आणि कुठेही जा, तुमची सुटका होणार, तुम्हाला वंदन होणार, नमस्कार होणार, तुमची पूजा अर्चा होणार. मग आता सांगा, ज्या सोन्यावर परदेशात व्यवहार होतात त्या सोन्यावर आपल्या देशात होणार नाही का? लगेच 10 मिनिटात तुम्हाला कर्ज मंजूर. तसं भक्ती हे सोनं आहे. याही जीवनात या भक्तीचा तुम्हाला महान उपयोग होईल. म्हणजे काय उपयोग होईल? ज्या समाधानाकरता तुम्ही रात्रंदिवस धडपड करता, ते समाधान, ते सुख, ती शांती तुम्हाला ही भक्ती देईल.
ते समाधान तुम्हाला ही भक्ती देईल. कशावरून म्हणता? माझा अनुभव आहे. मी जे सतत नाम घोष करतो ना, त्यामुळे माझ्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होतं. हा माझा अनुभव आहे. सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान. घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्ल तुझे. हा आमचा अनुभव आहे. आणखी कोणाचा काय का कोणी काय याचं महत्व सांगितलंय का? असं भक्तीचे आचार्य देवर्षी नारदजींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्ती काय काय फल देते सांगितलेलं आहे. यल लब्ध्वा अपमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. असं भक्तीचं महान फल नारदजींनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितले. आम्ही ते अनुभवले म्हणून तुम्हाला सांगतो, भक्ती करा. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं, बरेचसे लोक भक्ती मार्गाला लागले. काही दिवसानंतर तुकोबारायांना असं वाटू लागलं, ज्या मार्गाचा आपण प्रचार प्रसार करून आलो त्याची फेरतपासणी करून पाहावी. कितीक लोक भक्तीला लागलेत, काहींना काय अडचण आहे का त्यांच्या भक्तीमध्ये, हे पाहिलं पाहिजे. आपण एकदा त्या गावाला जाऊन आलो म्हणजे ते गाव आपल्यासारखं झालं असं कोणी समजू नये. का? आपल्या मागून येणारे दुसरे बरेच आहेत ना, ते आपल्याला कुठं नेतील सांगता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा फेरी त्या गावाला द्यावी लागते, पुन्हा पुन्हा. आणि आदल्या दिवसाची फेरी तर सर्वात महत्वाची आहे. आदल्या दिवसाची रात्रीची फेरी ही सगळी उलथापालथ करणारी आहे. त्या एका रात्रीत सर्व काय बदलून जाईल सांगता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा त्या गावाला परत गेलं पाहिजे. तेव्हा तुकोबाराय पुन्हा फिरत फिरत कडूसला आले. लाइटिंग दिसून आली शिखरावर, टाळाचा आवाज कानावर आला, लोक भक्ती करताना दिसून आले. पण तुकोबाराने जेव्हा जवळून पाहिलं त्यावेळेला लोकांच्या चेहऱ्यावर समाधान काय दिसून आलं नाही. जणू काय कोणाला पोचूनच आलेत. कुठं? स्टँडवर नव, स्मशानात. असा सुतकी चेहरा, व्यथित चेहरा लोकांचा दिसून आला. तुकोबारायांना फोडिली गोवरी ऐसी दिसे तोंडावरी. तुकोबारा म्हणतात, का रे बाबा ना, तुम्ही भक्ती तर करताना दिसता, मग समाधान का दिसत नाही? आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक नेहमी सांगत असतात, भक्ती करणाऱ्या माणसाचा चेहरा म्हणजे उमललेल्या गुलाबाच्या कळीप्रमाणे प्रफुल्लित असावा, की त्याच्याकडे पाहिल्यानंतर दुसऱ्याला समाधान व्हावं. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष, दर्शने प्रशस्तीची ठाऊ. पण लोकांचा व्यथित चेहरा दिसून आला. तुकोबार म्हणतात, का रे बाबांनो, भक्ती तर करता, समाधान का दिसत नाही? लोक म्हणले, तुम्ही देहूचे तुकाराम महाराज का? बरं झालं, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही मागच्या वेळेला आमच्या गावी आला, आम्हाला भक्ती करा सांगितलं, परलोकी कामाला येईल, यमाच्या तावडीतून सोडविल, याही जीवनात ते समाधान देईल असं सांगितलं. तेव्हापासून आम्ही भक्ती मार्गाला लागलो. भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आळंद आमच्या महाराजांना बरोबर नेलं. त्यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला आणि आम्ही भजनाला लागलो, भक्तीला लागलो, हरिपाठाला लागलो. पण तुम्ही जे समाधान दाखवलं होतं ते काही दिसून येईना अजून. तेव्हा आम्ही वाट पाहत होतो तुमची, ते थाप मारणारे महाराज कधी आपल्या गावाला येत. बरं झालं तुम्ही आलात.
आम्ही भक्ती तर करतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण समाधान नाही मिळत. का बरं नाही मिळत? तुकोबरा म्हणतात मिळायलाच पाहिजे. शास्त्रात सांगितलंय, आम्ही अनुभवलंय, तुम्हालाही मिळायलाच पाहिजे. लोक म्हणतात आमचा अनुभव सांगतो ना, मिळत नाही. मग समाधान जर मिळत नसेल तर याला माझं उत्तर आहे, समाधान मिळवून देणारी भक्ती तुमच्याकडून घडत नसावी. साधन हे साध्याच्या प्राप्ती करताच असतं. साधनाने प्राप्ती होते म्हणून त्याला साधन म्हटलं जातं. ते साध्य आणि हे साधन. साधन केल्यानंतर साध्य मिळायलाच पाहिजे, पण मिळत नसेल तर साधनच चुकतं हे मानायला पाहिजे. साधनात गडबड आहे, साधना सदोषत आहे, बिनचूक व्हायला पाहिजे साधन. एक साधं सांगतो तुम्हाला. आपल्याला जर अहिल्यानगरला जायचं असेल तर अहिल्यानगरकडे जाणारीच गाडी धरली पाहिजे की नाही? पुण्याकडे जाणारी गाडी जर धरली तर अहिल्यानगरला जाऊ का? का आमची इच्छा आहे अहिल्यानगरला जाण्याची, इच्छा असली तरी जाऊ शकणार नाही. मग आम्ही गाडी धरली, तिकीट काढले, तरी तिकीट काढलंय. कुठलं आहे तिकीट? आणि बसलात कोणत्या गाडीत? पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत बसला, अहिल्यानगरला जाईल कसा? इच्छा असूनही तिकीट काढू नये, गाडीत बसू नये. साधन जर चुकीचं झालं तर साध्य प्राप्त होऊ शकत नाही. लोक म्हणले महाराज मग आम्ही जी भक्ती करतो ती तुम्हाला चुकीची म्हणायची. महाराज म्हणतात यात काय संशय? तुम्हाला जर भक्ती करूनही समाधान मिळत नाही याचा अर्थ भक्ती तुमची चुकते हे मानायलाच पाहिजे. लोक म्हणले ठीक आहे, हरकत नाही, गेली 10 वर्ष जाऊ द्या, अजून पुढचं आमच्या हातात आहे. पुढची आज आम्ही जी भक्ती करतो ती तुम्हाला चुकीची म्हणायची. मग कोणती भक्ती योग्य ती तरी तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या, की अशी भक्ती करा की बघा तुम्हाला समाधान मिळतंय की नाही. महाराज सांगा ना, मग सांगा ना. महाराज म्हणतात एक लक्षात घ्या, आपल्याला कोणाची भक्ती करायची? देवाची. मग मला एक उत्तर द्या, देवाची जर भक्ती करायची तर ती देवाला आवडेल अशी करावी का आपल्याला आवडेल अशी करावी? देवाला आवडेल अशी. आपल्याला आवडेल अशी करणं योग्य होणार नाही. देवाला आवडेल अशी भक्ती व्हायला पाहिजे. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एर तेगा पांडवा वाणिज्य करणे. आपल्या स्वामीला आवडेल अशी सेवा केली पाहिजे, ती योग्य होईल. देवाला आवडणारी भक्ती झाली पाहिजे. महाराज मान्य आम्हाला. मग देवाला आवडणारी भक्ती कोणती? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा.
भक्ती करतो ही तुम्ही चुकीची म्हणताय, तर मग योग्य भक्ती कोणती ती तरी सांगा. तर तुकोबरा म्हणतात, योग्य भक्ती ती आहे देवाला आवडणारी, ती केली पाहिजे. आपल्याला आवडणारी नको. मला एक सांगा, पाहुणा आपल्याकडं आला, त्याला उपचार त्याला आवडत असेल तेच करायला पाहिजे ना. पाहुणा आलेला आहे दूध गावचा. कोणत्या गावचा? दूध गावचा. आणि त्याच्या पुढे मांडला चहाचा कप. तो म्हणतो आम्ही चहा पित नाही. नाही नाही, स्ट्रॉंग आहे, खास स्पेशल आहे. आता नवीन आवड गुळाचा आहे, सेंद्रिय. अरे पण मी चहा पितच नाही ना. चहामध्ये टॅनिन नावाचं विष आहे, ते पचनशक्ती मंद करतं, आरोग्याला घातक आहे, म्हणून मी चहा पित नाही. तो म्हणतो नाही नाही प्या, खास आहे, स्पेशल आहे. एक सांगू, चहा पिणाऱ्याच्या अंत्ययात्रेला मी जात नाही. इतका चहाचा तिटकार आहे मला, इतका तो बोलला तरी हा म्हणतो नाही नाही प्या प्या, तोंडाला बळच लावतो. सांगा तो पाहुणा हृष्ट होईल का रुष्ट होईल? रुष्ट होईल, हृष्ट नाही होणार. त्याला नाही म्हणणार, त्याला चीड येणार तुमची. तसं आपण जी भक्ती करतो ती आपल्याला आवडेल अशी नको, ज्याची भक्ती करायची त्याला आवडेल अशी पाहिजे. म्हणून देवाला आवडणारी भक्ती घडली पाहिजे. महाराज मग देवाला आवडणारी भक्ती कोणती ती सांगा आम्हाला. महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा. देवा आवडती हेची थोर भक्ती. आवडती असं इथे विशेषण आहे, आवडते असं क्रियापद नाही, आवडती असं विशेषण आहे. देवाला आवडणारी हीच सर्वात थोर भक्ती आहे. हीच म्हणजे कोणती? त्या भक्तीचं स्वरूप काय? तुकोबराय उत्तरार्धात स्पष्ट करतात, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पावी देवा आवडती हेच थोर भक्ती. संसारावर आपली जी माया आहे ती माया तिथून काढा आणि ती देवाकडे लावा. देवाकडे तिचा संकल्प करा, देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. काय मार्मिक भक्ती सांगितली. संसार सोडायला सांगितला नाही, संसारावरची माया सोडायला सांगितली. संकल्पावी माया संसाराची. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा, पण प्रेम मात्र देवाकडे लावा. देवाला आवडणारी ही भक्ती प्रेम. प्रेम थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. गिरीधर लालतो भावका भुका, राग कला नाही जानत तुका. तो प्रेम पाहतो, प्रेम पाहतो, बाकीचं काही पाहत नाही. त्यांनी व्याधाचं आचरण पाहिलं नाही, ध्रुवाचं वय पाहिलं नाही, गजेंद्राची विद्या पाहिलं नाही, विदुराचा वंश पाहिला नाही, उग्रसेनाचं पौरुषत्व पाहिलं नाही, कुब्जेचं रूप पाहिलं नाही, सुदाम्याचं धन पाहिलं नाही. भगवंताने त्यांचं प्रेम पाहिलं आणि प्रेमाने त्यांच्या संतुष्ट झालेला आहे. भगवान फक्त भावग्राही आहे, प्रेम पाहणार आहे. व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किंतत् सुदामनो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रियो माधवा. भगवान भक्तीला वश होणार आहे, प्रेमाला वश होणार आहे. त्याला पाहिजे ते प्रेम. देवाला फुलं फळं इतर समर्पण करून देव संतुष्ट होईल असं नाही. जर नुसती फळं देवाला वाहिल्याने देव संतुष्ट झाला असता तर फ्रूट मार्केटवाल्यांनी देव आपल्याच ताब्यात ठेवला असता, दुसऱ्या कोणाच्या हाती लागू दिला नसता. नुसती फुलं देवाला वाहून जर देव संतुष्ट झाला असता तर फुलवाल्यांनी देवाला असं सजवलं असतं जसं आपल्या माऊलीच्या पालखीचा रथ सजवला जातो. पुष्प सजावट जशी दररोज वेगवेगळे आपल्याला दिसून येते तसं त्यांनी देवाला वेगवेगळ्या पद्धतीने सजवलं असतं.
म्हणून नुसती फुलं अर्पण करून देव संतुष्ट होत नाही. भक्ताने काय दिलं हे भगवान पाहत नाही, कोणत्या भावनेनं दिलं ती भावना पाहतो. अंतरात याला काय आहे, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे. भावनेने तुम्ही जे द्याल ते देवाला चालतं. देवा कारणे भाव तस्मात्, देव कारणे भाव तस्मात्, द्यावे न लगे फार सेवित, द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. माझे संत हे बहुत, एवढ्यासाठी नका करू आता. भाव तस्मात, भगवान भावाचा भुकेलाय. संसार कर्तव्य म्हणून करा. संसारवर जे तुमचं प्रेम आहे ते प्रेम काढून देवाकडे लावा की हीच भक्ती. संसार सोडायला सांगितलं नाही, संसारावरची माया सोडायला सांगितलं. कोणत्याही संतांनी तुम्ही संसार सोडा आणि माझ्या मंदिरात येऊन बसा असं सांगितलं नाही. तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य करा. ट्रॅक्टर विकू नका, शेती बंद करू नका, दुकान बंद करू नका, नोकरीला राजीनामा देऊ नका, उद्योगधंदा बंद करू नका. तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य करा, ते कर्तव्य म्हणून करा. आणि प्रेम मात्र देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती. कोणत्याही संतांनी संसार सोडायला सांगितलं नाही आणि त्यांनी स्वतःही सोडलं नाही. अनेक सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे. आणि एक सांगू, त्यांनी केलेला संसार हा देवालाही आवडलेला आहे. भक्ती तर आवडली, पण त्यांनी केलेला संसारही देवाला आवडला. कशावरून? अहो, देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला, तो देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले. चर्म रंगू लागे कबीराच्या मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा चोख्या मेळा संगे. संपूर्ण अभंग बघा. प्रत्येक संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे, कर्तव्य केलेलं आहे आणि तो संसार देवाला आवडलेला आहे. देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून माझं एक म्हणणं आहे, आपणही आपला संसार असा करा की तो देवाला आवडावा. पूर्वीच्या संतांनी केलेला संसारही देवाला आवडला, आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. त्यांचा संसारही देवाला आवडला, आपला परमार्थ आवडत असेल की नाही कोणास कशास ठाऊक. माझं असं म्हणणं आहे, माझी विनंती आहे, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपण जो परमार्थ करत आहोत हा देवाला आवडत असेल का याचं परिशीलन करावं. आपण जो परमार्थ म्हणून करतो तो परमार्थ देवाला आवडत असेल का, ते भजन देवाला आवडत असेल का, ते कीर्तन देवाला आवडत असेल का, ती वारी देवाला आवडत असेल का. प्रत्येकाने आपल्या कीर्तनाचा दर्जा, आपल्या भक्तीचा दर्जा, आपल्या वारीचा दर्जा, आपल्या भजनाचा दर्जा समजून पहा. कारण त्या दर्जाचं नसेल तर तेच भजन नरकाला नेणार आहे. भजन ते ओंगळवाने नरका जाणे. जे कीर्तन समाधान देणार आहे तेच कीर्तन नरकाला जायला कारणीभूत होणार. म्हणजे जो परमार्थ म्हणून आपण करतो तो परमार्थ देवाला मान्य होत असेल का. जर देवाला मान्य होत नसेल तर तो परमार्थही संसार आहे, आणि जर मान्य होत असेल तर तो संसारही परमार्थ आहे, तो देवाला आवडेल. त्यांचा संसारही देवाला आवडेल. म्हणून आपला संसारही असा करावा की तो देवाला आवडावा, परमार्थही तर आवडेलच आवडेल. तुकोबराय म्हणतात देवाला आवडेल अशी भक्ती करा, आपल्या आवडले नसो. संसार कर्तव्य म्हणून करू ना, करा, तिथलं प्रेम काढा आणि ते देवाकडे लावा. बस ही देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे.
आपलं काय होते उलट होते उलट. तुकोबराय काय म्हणतात, संसारात तुम्ही खुशाल वावरा, प्रेम कुठं लावा, देवाकडे लावा. आपलं उलट असं होतं, आपण परमार्थात वावरतो आणि प्रेम जडलेलं संसारात. त्यामुळे आयुष्यभर परमार्थ करून पदरात काहीच पडत नाही ना. तुकोबराय म्हणतात संसारात वावरा पण प्रेम मात्र तिथे ठेवू नका, प्रेम देवाकडे लावा. वावरा संसारात, प्रेम देवाकडे लावा. आपण परमार्थात वावरतो आणि प्रेम जडलेलं आहे संसारामध्ये. सगळ्यांना सांगितलं कीर्तनाला चला, आज सर्वांनी यायचं. घरातले म्हणलाले तुम्ही चला पुढं, आम्ही येतो मागून. हा म्हणला काल तुम्ही असंच मला बोलले होते पण काल तुम्ही फसवलं, मी पुढं आलो निघून, तुम्ही कोणी जायले नाही. आज मी तुम्हाला काढल्याशिवाय निघणार नाही. हा मागे राहिला, सगळ्यांना घरातून काढलं, चला कीर्तनाला. हा मागे राहिला, याने मागचं दार लावलं, मधलं दार लावलं, पुढचं दार लावलं, कुलूपही लावलं आणि आला. कीर्तनात येऊन बसला आणि थोड्या वेळाने लक्षात आलं आणि अरे राम राम, आपण गडबडीत कुलूप लावलं खरं पण झटका दिला नाही. कशाला? कुलपाला. कुलूप लावल्यानंतर झटका मारून पाहायचं असतं लागलं की नाही, पण आपण त्या गडबडीत तो झटका मारला नाही आणि तसंच निघून आलो. कसं काय आता बसलाय कीर्तनात आणि देतोय कुलपाला झटके. झटका देणाऱ्याच्या मनात आल्यावर कधी झटका देऊन जाईल तुला घरात असूनही पत्ता लागायचा नाही. बसलाय कीर्तनात आणि लक्ष कुठे आहे, प्रेम कुठे आहे, कुलपात. तिकडं काय वावरता कुठे याला महत्व नाही, तुमचं प्रेम जडलेलं आहे कुठे याला महत्व आहे. उलट होतंय उलट आपलं. म्हणून आयुष्यभर परमार्थ करू नये, हातात काहीच लागत नाही, समाधान शांती काही मिळत नाही. पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांच्या जे लक्षात आलं त्यावरून त्यांनी 2 प्रकारची औषधं दिली. एक औषध दिली, ही जी बाटली ना, ही बाटली वरून चोळायची अंगाला, मालिश करायचं, मर्दन करायचं, ही बाटली. आणि जी दुसरी बाटली आहे ना, यातलं औषध 2-2 चमचे 3 टाईम प्यायला. एक औषध दिलं प्यायला, एक दिलं वरून चोळायला. दोन्ही बाटल्या घेऊन हा घरी आला आणि घरी आल्यावर काय केलं, वरून जे चोळायचं ते आत घेतलं आणि आत घ्यायचं ते बाहेरून चोळलं. झालं काय, आत आहे आग, बाहेर आहे आग. काय झालं, का असं झालं? पद्धत चुकली. पद्धत चुकल्यामुळे औषध घेऊनही उपयोग झाला नाही, उलट पीडा झाली, शीण झाला, त्रास झाला. तुकोबराय आपल्याला पद्धत शिकवतायत. संसार खुशाल करा, संसारात खुशाल वावरा. आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. आमचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. काय तुमचं मत आहे? नाव कुठं असावी? का बरं? पाण्यातच तिचा उपयोग आहे. नावेचा उपयोग पाण्यातच आहे. आपल्याला जमिनीवर नावेचा काय उपयोग आहे? नावेचा उपयोग पाण्यातच आहे. म्हणून नाव कुठं असायला पाहिजे? पाण्यात असावे. पण नावेत मात्र पाणी नसावं. का? नावेत जर पाणी शिरलं तर काय होईल? नाव बुडेल आणि बसणारे तरतील. तरतील का मरतील? पडतील, बुडून मरतील ना. म्हणून नाव पाण्यात असावी पण नावेत पाणी नसावं. तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा. आपल्यात जर तो शिरला तर तो आपल्याला बुडवल्याशिवाय राहणार. म्हणून तुकोबराय पद्धत आपल्या लक्षात आणून देतात. संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. आपण वावरतो परमार्थात, प्रेम जडलेले संसारात. म्हणून आयुष्यभर परमार्थ करून काय हाताला लागत.
रामकृष्ण परमहंस एक मार्मिक उदाहरण सांगायचे. 3-4 गांजाडी माणसं प्रवासाला निघाली. गांजा माहीत आहे का? म्हणजे माहीत नसेल तर माहीत व्हावं अशी माझी इच्छा नाही बरं. ते प्रवासाला निघाले. ते म्हणाले आपण निघालो गड्या हो, पण ज्याच्या आधारावर आपला प्रवास होणार ती सामग्री सांगा, ते चालवावे. आपल्या पुड्याबरोबर घ्या. त्या पुड्याबरोबर घेतल्या आणि निघाले. जशी आठवण व्हायची तसे ते पुड्या काढायचे, बसायचे, दम मारायचे. तो माळावा लागतो असं मानतात. असं मी का म्हणतो? मी कधी पळून पाहिलं नाही म्हणून. तो मळायचे, चिलीमध्ये भरायचे आणि दम मारायचे. बंबोले टिकड़ीवाले कैलाश के राजा, चिलिम भरा है ताजा, दम लगाने तू आजा. हे गांजाडी शंकराला गांजा ओढायला बोलवतात. आता काय सांगा. दम मारायचे, निघायचे, चालायचे. त्यांना ज्या गावाला जायचं होतं ते गाव नदीच्या पलीकडे होतं. हे अलीकडच्या काठावर आले. म्हणजे काय रे आता थोडं राहिलं. एकदा मारा दम, बसले. दम मारून झाल्यावर निघाले. धोतरवर असं सावरलं आणि त्या नदीच्या पाण्यात शिरले. तिथे एक ग्रस्त होता. तो म्हणला काव चाललात कुठं? हा म्हटलं तुमचे काय डोळे फुटलेत का? तुम्हाला दिसत नाही का कुठं चाललोय? नाही, धोतरवर सावरून चाललात म्हणून म्हणतो. मग म्हणे भिजू देऊ काय? काही लोकांना सरळ बोलायचं माहीतच नसतं. त्यांचं बोलणं म्हणजे छत्रीचा दांडा, वाकडच. मग काय भिजू देऊ काय? नाही, माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला पलीकडं जायचं आहे का? हो. मग एक लक्षात घ्या, धोतरवर सावरून उपयोग होणार नाही. का? या नदीत पुढे 2 पुरुषापेक्षा खोल पाणी आहे. तुमच्या धोतर सावरण्याचा काय उपयोग होणार आहे? कसं पलीकडे तुम्हाला जाता येईल? तुम्हाला पोहता येतंय का? ते म्हणाले पोहता म्हणजे काय हे याला माहीत नाही. तुला येते का रे? म्हणे आपलं नाही. तुला रे? मला नाही. एक जण म्हणाला मला येतंय पोहता, पण गादीवर. दुकानात गादीवर मी असं असं करून पाहत असतो. आता हा गादीवरचा पोहणारा पाण्यात दम धरणार आहे. हा म्हणू लागला तुम्ही मागे फिरा, नाहीतर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाल. मग आम्ही पलीकडं कसं जायचं? तुम्हाला पलीकडं जर जायचं तर तुमच्याकरता एक मार्ग आहे. असं 1-2 फर्लंग असं वर जा. तिथे एक नाव आहे. नावाडी जर असेल तर तो तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. म्हणजे जर असेल तर असं कसं म्हणता? हो, तो नावाडी मुक्कामी एसटी येईपर्यंत असतो. बाजारला लोक जे जातात ते मुक्कामी एसटीने येतात. त्या मुक्कामी येणाऱ्या एसटीने पलीकडच्या गावचे जे लोक आहेत त्या लोकांना तो पलीकडे नेऊन सोडतो, नाव अलीकडं आणतो आणि मग घरी जात असतो. ती एसटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र तो असतोच. आता ते मुक्कामी एसटी त्या दिवशी नेमकी राईट टाईम आली. हे चालले त्या काठाकाठाने वर, नाव पाहत पाहत. सूर्य मावळला होता, अंधार पडलेला होता. चालले पाहत पाहत. एक जण म्हणाला अरे त्याला हाक तरी मारा म्हणजे चाललेला थांबेल, जर एसटी वेळेवर आली असेल तर. काय नावाडी दादा, नावाडी दादा. पण त्या दिवशी एसटी राईट टाईम आली होती. त्याने पलीकडे नेऊन पोचवले होते. लोक अलीकडच्या काठाला नाव आपली आणली. काठावर एक लिंबाचं झाड होतं, त्याला ती बांधून टाकली. वल्ले आवले एका बाजूला लपून ठेवले आणि तो घरी गेला होता. हे हाक मारता तो नाहीच, तर वो काय देणार हो? चौथा म्हणला का रे त्याने फसवलं तर नाही आपल्याला? हा म्हणला तू संशय खोरच बा. त्याने काय सांगितलं होतं मुक्कामी एसटी येईपर्यंत असतं. आता ती एसटी वेळेवर आली असेल, लोकांना नेऊन पोहोचवलं असेल
आता तो नसेल तिथे कुठून मोदील. चौथावला अरे नसे ना का तो नाव तर इथंच असेल ना का नावही घरी घेऊन जाईल. नाही म्हणे नाव तर इथे असेल. मग तो तरी काय करतो वल्ले मारतो ना आपण मारू ना म्हणे. काय तर अवघड. ते पाहत पाहत आले अंधार पडला होता हाताला नाव लागली आणि नाव तर आहे गड्या पण ते वल्ले इथेच कुठे आडबाजूला असेल बघा. चाचपडत राहिले वल्ले हाताला लागले. ते म्हणाले बसा रे गाड्यांना आपला पहिला प्रयोग आहे. आपली काय प्रॅक्टिस नाही कधी केली नाही. आपला पहिला प्रयोग आहे. आम्ही दोघे पहिले मारून तुम्ही दोघे नंतर मारा. बसले ते नावेत चौघे पण वल्हे मारायला लागले. 8 वाजले 9 वाजले पलीकडचा काठ काय लागेना. ते म्हटले आम्ही थकलो रे गाड्यावर तुम्ही मारा आता. दुसरे दोघे बसले ते भले भक्कम होते जोर जोराने वल्ले मारतायत. 9:30 वाजून गेले तरी पलीकडचा काठ लागेल. 11 वाजले नाही 12 वाजले नाही. एकदम लला का रे केव्हाच आपण मारतोय अजून पलीकडचा काठ येत नाही. त्याने फसवलं नाही. अरे कसं काय अरे पाऊस पडला असेल वर महापूर आलेला असेल मारत राहा कधी ना कधीतरी पोचू. हे मारतायत ते मारतायत. अख्खी रात्र गेली त्यांची वल्ले मारण्यात पण पलीकडचा काठ काय लागणार नाही. तांबडं फुटलं दिसत जरा जरा दिसायला लागलं. का रे म्हणे अजून बरंच पाणी तोडायचं राहिलं. पण म्हणे रात्रभरात आपण किती पाणी तोडून आलो म्हणून ह्या काठाकडे वळून पाहिलं तर संध्याकाळी जिथे बसले होते तिथेच. थोडेही हल्ले नाही का थोडे पुढे गेले नाही. का बरं आलं तुमच्या लक्षात आलं. नावेमध्ये बसले वल्ले मारायला सुरुवात केली पण त्या नावाड्याने नावेचा दोर जो काठावरच्या लिंबाच्या झाडाला बांधला होता तो यांनी सोडलाच नाही. आता तो दोर न सोडता हे किती दिवस वल्ले मारत राहिले म्हणजे पलीकडच्या काठाला जातील 4 दिवस ना. अहो चौघांचं आयुष्य जरी संपलं तरी जाऊ शकणार नाही. मग जाणारच नाही का जाऊ शकतील. फक्त त्यांनी एक केलं पाहिजे दोर सोडला पाहिजे. दोर सोडा आणि मग वल्ले मारा. बघा 10च मिनिटात तुम्ही पलीकडे पोहोचाल. त्यांना नका हसू. आपलंही तसंच झालंय. आपलंही तसंच झालं म्हणजे आपण देखील समाधानाच्या पलीकाठाला जाण्याकरता या भक्तिरूपी नौकेचा आश्रय केला. ही भक्तिरूपी नौका समाधानाच्या पैल तीराला पोहोचवणारी आहे. तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे. हे भजन समाधानाच्या पलीकडच्या काठाला पोहोचवणार आहे. म्हणून आपण या भक्तिरूपी नौकेत मस्त बसलो. वल्हे मारायला सुरुवात केली. पहिलं वल्ल मारलं प्यायची बंद केली. खायचं बंद केलं भलतं. दुसरं वल्ल मारलं मग माळ घातली. तिसरं वल्ल मारलं वारी सुरू केली. चौथं वल्ल मारलं नित्यनेम करू लागला. 5वं वल्ल मारलं कीर्तनाला जाऊ लागला. 6वं वल्ल मारलं जागराला बसू लागला. प्रत्येक आपलं भक्तीचं वल्ल मारणं चालू आहे पण समाधानाचा पलीकडचा काठ काही मिळत नाही. का तर या भक्तिरूपी नौकेचा प्रेमरूपी दोर संसारूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. म्हणून जोपर्यंत आपण संसारूपी लिंबाच्या झाडाचा प्रेमरूपी दोर सोडत नाही आणि हे वल्ले मारत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानाचा पलीकडचा काठ मिळणं कदापि शक्य नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्ती जी घडते ती अशी चुकीची घडते आहे. तर अशी करा संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसारात संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची धोन भक्त आवडत देव संकल्पावी माया संसाराचे संकल्पावी माया संसाराचे आवडत देव
संसार कर्तव्य म्हणून करा आणि प्रेम इकडं देवाकडं लावा, की बघा ती भक्ती देवाला आवडेल आणि तुम्हाला समाधान निश्चित प्राप्त होईल. म्हणून संकल्पावी माया संसाराची, हेची देवा आवडती थोर भक्ती, हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती. या भक्तीला 2 विशेषणं दिली, आवडती आणि थोर. हे आवडणारे, देवाला फक्त प्रेम आवडतं म्हणून ही आवडणारी, आणि सर्वात थोर म्हणण्याचं कारण ही भक्ती घडली का सर्व भक्ती घडून येतात म्हणून ही सर्वात थोर. भक्तीचे 9 प्रकार शास्त्रात आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती आहे. मला एक सांगा, ही 9 प्रकारची भक्ती ही केव्हा घडेल? तुकोबराने सांगितलेली भक्ती घडेल तेव्हा घडेल. तुकोबराने कोणती भक्ती सांगितली? प्रेम देवाला समर्पण करणे. प्रेम जर देवाला आपण समर्पण केलं तर श्रवण भक्ती घडेल. प्रेम जर नसेल तर त्याला श्रवण भक्ती घडणार नाही. आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे? 2000. कीर्तनाला किती हजार आहेत? बाकीचे बाहेर गावाला गेलेत का? नो एंट्री आहे का? बरं, जे कीर्तनाला आलेले आहेत ते सर्व गावचेच आहेत का? कितीतरी बाहेर गावचे असतील. बाहेर गावचे इथे कीर्तनाला आलेले आहेत आणि इथल्या गावातले शेजारी घरात झोपलेले असतील. माझा मुद्दा हा आहे, श्रवण भक्ती घडली कोणाला? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. ज्याचं देवावर प्रेम आहे ते बाहेर नाही इथे आलेले आहेत, आणि ज्याचं देवावर प्रेम नाही ते शेजारी झोपलेले असतील. त्यांनी जर ऐकलं तर त्यांना माझा राग येईल, पण राग येऊ देऊ नका. राग आला तर उद्या कीर्तनाला येऊन बसा, बस मिटला प्रश्न. सर्वांना घडलं पाहिजे, ही भक्ती घडायला पाहिजे. श्रवण भक्ती त्यालाच घडेल प्रेम असेल त्याला. कीर्तन कोण करू शकेल? प्रेम असेल तो. अर्चन कोण करू शकेल? ज्याचं देवावर प्रेम असेल तो. वंदन कोण करू शकेल? देवाचं देवावर प्रेम आहे तो. पादसेवन कोण करेल? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. म्हणजे या सर्व भक्ती, ही भक्ती घडली का घडतात, म्हणून या भक्तीला सर्वात थोर म्हटलं. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. महाराज, आम्ही प्रेम देवाकडे लावलं तर संसार धड होईल का? आणि संसार जर नीट झाला नाही तर शरीर निर्वाह होणार कसा? गुजराण होणार कसे? तुकोबरा म्हणतात, ही चिंता करायचं तुम्हाला काय कारण आहे? तुम्ही प्रेम देवाला अर्पण केलं ना, तुमची काळजी देवाला. मग म्हणे आम्ही काय करायचं? तर तुम्ही काय करायचं? देव जसं ठेवील
नाचतात तिकडं नाचतात, इथे नाचणार, इथे नाचण्याची आवड पाहिजे. काहीतरी पुण्याही घेऊन आलेले म्हणून त्यांना ही आवड आहे, इथे राहिलेले आहे. भजनात दंग झालेले आहेत, नाचतायत. गाये नाचे उडे आपुले छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. आवड पाहिजे, प्रेम पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही प्रेम देवाला अर्पण करा, काळजी करू नका. मग उदरनिर्वाह होईल कसा? तुम्ही ज्याला प्रेम समर्पण केलंय त्याला काळजी. तुम्हाला काळजी करण्याचं कारण काय? मला एक सांगा, आपली बैलगाडी घेऊन आपण आपल्या व्यायाच्या घरी गेलो, गाडी सोडली, बैल बांधली, हा घरात गेला, पलंगावर तक्क्याला टेकून बसला आणि हा काय काळजी करू लागला? आपण बैलांना कडबाय आणला नाही आणि आपल्याला जेवणाचा डबाय आणला नाही. आता बैलाचं कसं काय ना आपलं कसं काय, ही चिंता करण्याचं याला काही कारण आहे का? मग ही काळजी कोणाला? वेळेला. ज्याच्या दारात गाडी सोडली त्याला काळजी. काही घरात जर नसेल तर धावपळ त्याची सुरू होते, इकडं जा तिकडं जा, शेजारी बा इकडं जा. काय धावपळ? ती पिढा आली ना घरात. अरे पिढा म्हण की काय म्हण, पण तुला त्याला खाऊ घालायला. तसं आपली गाडी आपण देवाच्या दरवाज्यात सोडली ना, आपल्याला काळजी करण्याचं काय कारण आहे? काळजी त्याला. एखाद्या वेळेला व्याही बेजबाबदार असतो, पण देव बेजबाबदार नाही. व्याही बेजबाबदार असतो. पाहुणे आले, स्टँडवर उतरले की लगेच कुलूप जाऊन खालच्या माळ्यात जातो निघून. पाहुणे येतात, पाहतात, अरे कुलूप आहे. शेजाऱ्याला विचारलं कुठे? म्हणजे ते गेले मळ्यात. कुठे मळा? म्हणतो मळा 5 किलोमीटर आहे इथून दूर. बरं गाडी नीट जाऊ शकणार नाही, पायच जावं लागेल. हा म्हणतो मला तर परत एकची गाडी धरायची. बरं म्हणे त्यांना सांगा की पाहुणे आले होते, गेले, पुन्हा वेळ काढून येईल. गेले निघून. थोड्या वेळाने हा फोन करून पाहतो ते गेले का. शेजाऱ्याला फोन करतो, आले ते पाहुणे, ते गेले का? गेले. हा लगेच घरी येतो. व्याही बेजबाबदार असतो, देव बेजबाबदार नाही. देव सर्वांची काळजी वाहणार आहे. ज्याचं त्याला जिथे असेल तिथे, जेवढं असेल तेवढं त्याचं त्याला पोच करतो. सगळे जेवल्याशिवाय देव जेवत नाही. मग जो सर्वांचा सांभाळ करणार आहे तो देवाचा करणार नाही का? याचा करणार नाही का? भक्ताचा करणार नाही का? नाथ महाराजांचा गोडा अभंग आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलेला ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, ठेविले अनंते तैसेची. तो जसं ठेवेल तसं चित्तात समाधान ठेवून राहा. तो सर्वांची काळजी करणार आहे. एक लक्षात घ्या, शहाणा बाप जो आहे तो आपली आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोरालाही खाऊ पिऊ घालतो. एखादा उडाण टप्पू असतो, गावात नुसता पोळासारखा हिंडतो, शाळेत जात नाही, बैलाकडं पाहत नाही, गोठा पाहत नाही, दुकान चालवत नाही, काही करत नाही, नुसता घेऊन हिंडतो. पण अशालाही तो बाप सांगतो, नाही काय करायचं नको करू, पण घरात मर. कोणापुढे जायचं नाही, कोणापुढे हात पसरायचं नाही, तुला पोसायला मी भक्कम आहे, पण बाहेर कुठं जायचं नाही, घरात मर. मग असा कामधंदा न करणाऱ्या नालायकालाही जो बाप सांभाळतो तो दररोजचा दुकानचा गल्ला 5 लाखाचा जसाच्या तसा हातात आणून देणारा आज्ञाधारक मुलगा त्याला सांभाळेल की नाही? नक्की सांग. जो कामधंदा न करणाऱ्या नालायकाला सांभाळतो तो कामधंदा करणाऱ्या आज्ञाधारकाला सांभाळणार नाही का? तसं जे देवाला मानत नाहीत अशाही अवलादींचा सांभाळ देवच करतोय. देवाला न मानणारे असे काही आहेत पण त्यांचाही सांभाळ देवच करतो. मग जे देवाला म्हणतात, देवाची भक्ती करतात, त्यांचा करणार नाही का? जरूरच करणार. म्हणून तुकोबराय म्हणतो, तू तुझं डोकं चालू नको, तू तुझी चिंता करू नको, तू फक्त भक्ती कर, प्रेम अर्पण कर की तुझी काळजी त्याला,
तू एक करायचं, तो जसं ठेवेल तसं राहायचं, मात्र रडत राहायचं नाही. चित्ती असू द्यावे समा ठेविले अनंते तैसेची राह. एक सावता महाराजांचा गोड अभंग आहे बरं का. असा येईल की हत्तीवरून आपली मिरवणूक निघेल. एखादा दिवस असा आपल्या जीवनात येईल की मागे भालदार चोपदार, पुढे भालदार चोपदार, इकडे भालदार चोपदार, आणि हा आधी मग चाललेलं चलो हटो यहाँ से राजाधिराज महाराज आ रहे है. असे मागे पुढे भालदार चोपदार असे दिवस आपल्या जीवनात उजाडेल. तर कधी असाही दिवस जीवनात उजाडेल की आपली वळकटी डोक्यावर आणि पिशवी हातात आणि चालले महाराज कुठं कीर्तनात. असाही दिवस उजाडेल. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. ठेविले अनंते तैसेचे राहावे, मात्र रडत न राहता चित्ती असू द्यावे. समाधान चित्तात समाधान ठेवून राहा. जे होतं ते बऱ्या करता देव करतो, ते चांगलं करतो. जे होईल त्यात समाधान मानायला शिका की तुमचा आनंदच आनंद तुम्ही लुटाल, भोगाल. तुम्हाला दुःख भोगण्याची कधी पाळी येणार नाही. पण काही माणसं समाधान ठेवत नाहीत, चिंताच करत बसतात. तुकोबारा म्हणतो तुम्ही चिंता करत जर बसलात तर जितकी चिंता कराल तितकं तुम्हाला दुःखच दुःख पदरात पडेल. का बरं? जो भोग आपल्या जीवनात सुखदुःखाचा घडून येतो त्याला कारण आपलं संचित आहे. म्हणून तुम्ही चिंता न करता चिंतन करा, भगवंताचं स्मरण करा, चिंतन करा. चिंता केली की केवळ दुःख तुमच्या पदरात पडेल. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेग म्हणजे चिंता काळजी वाहिली तर केवळ दुःख तुमच्या पदरात पडेल. का? भोग जो आपल्या जीवनात घडतो हे आपल्या संचिताचं फळ आहे. भोगणे ते फळ संचिताचे. जसा भोग संचित असेल तसा भोग प्राप्त होईल. पूर्व संचित जर पुण्यात्मक असेल तर सुख मिळेल, पापात्मक असेल तर दुःख मिळेल. भोग हा संचितावर अवलंबून आहे. संचिताशिवाय भोग घडत नाही. भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते म्हणे समाधान. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज तुम्ही सांगितलं तसं मी निर्णय घेतलाय की देव ठेवील तसं राहायचं. पण मी एकटा नाही ना, आईवडील आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे आमचा. त्यांचं काय करायचं? तुकोबारा म्हणतात आपला भार जसा आपण देवावर घातलाय ना तसा यावत संसाराचा भार आपण देवावर घालू. तुका मने घालू, तुका मने घालू, दयावरी भार, दयावरी भार, तुका मने घालू, तुका मने घालू, तुका मने घालू, दयावरी भार, दयावरी भार, तुका मने घालू. वाहू हा संसार, हो वाहू हा संसार, देवा पायी ठेविले आनंदे, हो ठेविले आनंदे, तैसेची राहावे, तैसेची राहावे, ठेविले आनंदे. वाहू हा संसार, वाहू हा संसार, माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.